राजन साळवींची उद्या 7व्यांदा एसीबी चौकशी होणार आहे। राजन साळवी भावासह एसीबी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहणार आहेत। साळवींच्या समर्थनार्थ रत्नागिरीमध्ये ठाकरे गट शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहे। राजन साळवी यांच्यावरती एसीबीने छापेमारी केलेली होती। आतापर्यंत 6 वेळा त्यांची कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करण्यात आलेली होती आणि आता 7व्यांदा सुद्धा त्यांना सर्व हिशेब देण्यासाठी या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी छापेमारी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता 7व्यांदा कार्यालयामध्ये त्यांना बोलावण्यात आलेला आहे आणि उद्या त्यांची चौकशी होणार आहे। आपल्या भावासह ते उद्या एसीबीच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत आणि याच्या निषेधार्थ ठाकरे गटाने उद्या आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे। त्यामुळे राजन साळवी यांची उद्या 7व्यांदा एसीबी कडून चौकशी केली जाते। ठाकरेंसोबत राहिलेल्या सर्वच नेत्यांना त्रास दिला जातोय असा आरोप सुद्धा राजन साळवी यांनी केलेला होता। अमोल मोरे या संदर्भातले अपडेट देतील। अमोल, उद्या राजन साळवी एसीबी चौकशीसाठी त्यांच्या भावासह हजर राहणार आहे। साधारणपणे 2-3 दिवसापूर्वी म्हणजे गुरुवारी काहीतरी त्यांच्या घरी चौकशी झाली। एसीबीची जवळपास 10 तास या ठिकाणी झाडाझडती झाली आणि त्यानंतर एसीबीनं त्यांना अटक होणार अशी चर्चा असताना सांगितलं की आम्ही वरिष्ठांशी बोलू आणि मग पुढचा निर्णय घेऊ आणि अर्थातच दुसऱ्या दिवशी त्यांना सोमवारी तुमच्या भावासह मोठ्या भावासह हजर राहा, त्यांची देखील चौकशी करायची असं नोटीसमध्ये म्हटलं आणि त्या अनुषंगानं उद्या राजन साळवी पुन्हा एकदा 12 वाजता एसीबी कार्यालय जे रत्नागिरीमध्ये आहे, अर्थात यापूर्वी 6 वेळा अलिबाग इथं गेले होते, 7व्यांदा ते रत्नागिरीतल्या एसीबी कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत आणि यावेळी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे ते रत्नागिरीमध्ये दाखल होतील। एक जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाईल ठाकरे गटाकडून आणि एकंदरीत राजन साळवी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या मागे जी कार्यकर्त्यांची किती पाठिंबा आहे शिवसेनेचा म्हणजे ठाकरे गटाचा हे दर्शवण्यासाठी उद्याचा दिवस जो आहे तो ठरवण्यात आलेला आहे। त्यानुसार हजारो कार्यकर्ते आपल्या ताफ्यासह पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते उद्या रत्नागिरीमध्ये दाखल होतील। अमोल, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।